आणि आता बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये असलेल्या गित्ते रुग्णालयावर एका कुटुंबाने गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय। पैसे उकळण्यासाठी गर्भातच मृत झालेलं बाळ तब्बल 22 तास महिलेच्या पोटात ठेवल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलाय। पाहुयात नेमकं काय घडलं। बीड जिल्ह्यातल्या परळीतल्या गित्ते रुग्णालयावर मोठा आरोप करण्यात आलाय। बाळाचा गर्भातच मृत्यू होऊन सुद्धा पैसे उकळण्यासाठी मृत बाळ 22 तास महिलेच्या पोटात ठेवल्याचा आरोप मुंडे कुटुंबियांनी केलाय। आरोग्य विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत। डॉक्टर कल्पना गित्ते यांचं परळीमध्ये खासगी रुग्णालय आहे। गरोदर राहिल्यापासून मुंडे कुटुंबातली एक महिला याच रुग्णालयामध्ये उपचार घेत होती। तर कल्पना गित्तेवर महिलेच्या पतीने काय आरोप केले आहेत तेही पहा। डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाला। डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबियांकडून पैसे उकळण्यासाठी तब्बल 22 तास मृत बाळ महिलेच्या पोटात ठेवलं। गर्भवती महिलेची रुग्णालयानं प्रचंड हेळसांड केली। मृत बाळ पोटात ठेवून महिलेच्या जीवाशी खेळ केला। 22 तास माझ्या बायकोच्या पोटामध्ये लेकरू राहिलं तरी मॅडमनं काही लवकर हे केलं नाही। तर बायकोला बी धोका होता आणि पैसाच करत होते। बायकोच्या जीवावर बी बेतलं होतं। बाळ दगावल्यानंतर किती पैसे मागणी केली? बाळ दगावल्यानंतर पण 42-43 रुपये मी देऊन टाकलेले आहेत। गित्ते रुग्णालयानं मुंडे कुटुंबियांचे आरोप फेटाळलेत। गित्ते रुग्णालयानं यावर काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूयात। सकाळी 10 वाजेपासून संबंधित महिलेला डिहायड्रेशन आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता, पण महिला दुपारी 3 वाजता रुग्णालयात आली। रुग्णालयात तपासणी केल्यानंतर बाळाचे ठोके बंद असल्याचं आढळलं। त्यानंतर रेडिओलॉजिस्ट कडून सोनोग्राफी करून घेतली, त्यातही बाळाचे ठोके बंद असल्याचं आढळलं। सिझर करण्यासाठी सुद्धा कुटुंब परवानगी देत नव्हतं, असं स्पष्टीकरण रुग्णालयानं दिलंय। आमची मागणी एवढीच आहे की अशा हलगर्जीपणामुळे माझं बाळ तर दगावलंच आहे। माझ्या बायकोच्या जीवाला धोका होता। तर माझं एवढीच मागणी आहे की बाबा मॅडमवर कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यांचा असा आरोप आहे की सुरुवातीला 3 तास म्हणजे तुम्ही सिस्टरला सांगितलं पण तुम्ही स्वतः पेशंट चेक केला नाही सर, स्वतः चेक केला होता पेशंट, असं ते काही बोलू शकत नाही। या प्रकरणी डॉक्टर कल्पना गित्तेंविरोधात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणामध्ये समिती स्थापन करत चौकशीचेही आदेश दिले। तक्रार अतिशय गंभीर स्वरूपाची आहे, त्यामुळे ते 24 तासाच्या आत आम्ही त्याची तज्ज्ञ कमिटीची समिती तयार केली आणि त्यांना ताबडतोब चौकशी करून इतर चौकशी कागदपत्राची तपासणी करून रुग्णालयामध्ये सर्वांचे स्टेटमेंट घेऊन त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याकरिता आदेशित केले गेले आहे।